नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. माझा आणि नीरजचं प्रेमविवाह अगदी सगळ्यांच्या संमतीने झाला. पण काही वर्षांनी माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. कारण मी कधीच आई होऊ शकत नव्हते. आणि नंतर त्याने काही दिवसातच पुन्हा दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरात त्याला मुलगा झाला. आणि त्याने मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला मला आमंत्रित केलं, जेणेकरून त्यामुळे मला हेवा वाटावा. त्याचा प्लॅन मला चांगलाच माहीत होता. त्यामुळे पार्टीला जाताना माझ्याकडे एक कागद होता. तो मी घेऊन गेले. मोठ्या अभिमानाने तो मला म्हणाला, हे बघ, मी तुला घटस्फोट देऊन योग्य निर्णय घेतला होता. आज मी एका मुलाचा बाप झालो आहे. मी किंचित हसले आणि तो कागद त्याच्या हातात देत म्हणाले, हे बघ. जसा त्याने तो कागद उघडला. माझं नाव आरती आहे. आज माझ्या नंदेच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता आणि मी त्या पूजेच्या साहित्याला हात लावला. तेव्हा माझ्या सासूबाईंनी गोंधळ घातला आणि मला म्हणाल्या, तू या सगळ्या गोष्टींना हात का लावला? तुला साधं एवढं पण कळत नाही का? ते हर्षलाच्या मुलाच्या बारशाचे सामान आहे आणि अशा पूजेच्या साहित्याला वांजबाईंनी स्पर्श केला तर अपशकुन होतो. असं तर नाही ना की तुला तुझ्या नंदेचं सुख बघवत नाही आहे? माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू रोखून मी फक्त एवढेच बोलू शकले, अहो आई. या पलीकडे मला काहीच बोलता आलं नाही. तेवढ्यात हर्षला माझी नणंद कमी आणि माझी मैत्रीण जास्त होती. ती मला टोमणे मारत म्हणाली, वहिनी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी आई झाली आहे याचा तुला आनंद व्हायला हवा होता. एवढा अपमान सहन केल्यानंतर मी माझ्या नवऱ्याकडे उदास नजरेनं पाहिलं. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तसं पण आमचा प्रेमविवाह झाला होता. तेव्हा तो माझ्या वतीने नक्कीच काहीतरी बोलेल, पण उलट तो मलाच म्हणाला, तू तर हर्षलाला तुझ्या बहिणीसारखं मानतेस, मग तू तिच्यासोबत असं कसं करू शकतेस? त्याचं असं तुटक बोलणं पाहून मी आतून तुटून गेले. कारण कोणतीही बाई सासू नणंद यांची टोमणे सहन करू शकते, पण तिचा नवरा, ज्याला तिने आपलं सर्वस्व दिलं आहे, त्याच्यासोबत 7 जन्म राहण्याची शपथ घेतली आहे, जर तोच टोमणे देईल तर ती काय करणार? मी रडत रडत स्वयंपाकघरात जाऊन गुपचूप कामं करायला लागले. वांज असल्यामुळे मी पूजेच्या साहित्याला हातही लावू शकत नव्हते. पण एक सून असल्याच्या नात्याने घरातील सगळी कामाची जबाबदारी माझ्यावरच होती. मी विचार करायला लागले की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष आहे? आई होणं किंवा न होणं हे स्त्रीच्या हातात आहे का? माझी सासू एका शाळेत शिक्षिका आहेत, नणंद उच्च शिक्षित आहे आणि माझा नवरा नीरज इंजिनियर आहे. मला आश्चर्य वाटलं की असं सुशिक्षित कुटुंबातील लोकांची विचारश्रेणी इतकी खराब आहे की फक्त पूजेच्या साहित्याला हात लावला तर अपशकुन होईल. मला अजूनही आठवते, मी आणि नीरज पहिल्यांदा ऑफिसात कसे भेटलो. मला ऑफिस जॉईन करून काहीच दिवस झाले होते. एकदा मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते आणि बॉससोबत सगळ्यांनी माझ्या प्रेझेंटेशनचे कौतुक केलं, विशेषतः नीरजने. नीरज माझ्या प्रेझेंटेशनमुळे खूप प्रभावी झाला होता. एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही दोघेही कधी प्रेमात पडलो कळलंच नाही. दोघेही एकाच जातीचे. तसंच नीरजचं शिक्षण, नोकरी चांगली असल्याने घरच्यांनी होकार दिला आणि आमचा विवाह झाला. माझे सासरे आणि नणंद सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला होता. असा प्रेमळ नवरा मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजायचे. नीरजने मला आधी सांगितले होते की लग्नानंतर 2 वर्ष त्याला मूल नको आहे. त्याला लग्नानंतर लगेच मुलाबाळांची जबाबदारी नको होती. त्यामुळे 2-3 वर्ष मुलासाठी कुटुंबात कोणी काहीच बोलत नाही. पण असेच वर्ष जात राहिले. आता आमच्या लग्नाला 5 वर्ष होत आले. घरातले सगळे टोमणे मारायला लागले. घरातील सगळेजण आणि नातेवाईक मला वांज म्हणून टोमणे मारायला लागले. मला बाळ होत नसल्यामुळे नीरज मला काहीच बोलत नाही. पण आता तोही माझ्याशी तुटकपणे वागायला लागला. तो माझ्याशी बोलायचा, पण फक्त कामापुरता, जेणेकरून त्याच्या रोजच्या कामात अडथळा येणार नाही. आता असं वाटतच नव्हतं की आम्ही दोघे नवरा बायको आहोत आणि एकाच घरात राहतो. शेवटी मी माझं दुःख तरी कोणाला सांगणार होते? आज आमच्या लग्नाचा 8वा वाढदिवस होता. आज तरी नीरज आपले मन तोडून मला नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन असं मला वाटलं. मी आज त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला. मी त्याला नाश्ता दिला, पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एकही शब्द न बोलता ऑफिसला निघून गेला. नीरज ऑफिसला निघून गेल्यानंतर मी ऑफिसमध्ये फोन करून माझी तब्येत बरी नाही असं सांगून सुट्टी घेतली, जेणेकरून रात्रीचं जेवण त्याच्या आवडीचं करता येईल
आणि बेडरूम सजावट करून नीरजला सरप्राईज देता येईल. पण नीरजने मला एकदाही विचारलं नाही की तू ऑफिसमधून सुट्टी का घेतलीस? तू खरंच आजारी आहेस का? मी रात्रीच्या जेवणासाठी सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे बनवले. बेडरूममध्ये सुद्धा छान फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवले आणि मग नीरजच्या आवडीची लाल रंगाची काठपदराची साडी नेसली. मला वाटलं होतं की नीरज नक्कीच आज त्याचा अबोला सोडेल आणि माझ्याशी बोलेल. मी त्याला मूल दत्तक घेण्यास तयार करेल. नीरज संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही. मला वाटलं की कदाचित तो बेडरूममध्ये जाऊन मला शुभेच्छा देईल, पण सगळं काही उलटच घडत होतं. शुभेच्छा देणं तर दूरच, त्याने माझ्याकडे साधं पाहिलंही नाही. मी माझ्या हृदयावर दगड ठेवून म्हणाले, नीरज, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेही विसरलास का? त्यावर तो मला म्हणाला, नाही. तो एक दिवस मी कसा काय विसरू शकतो? त्या दिवशी तर एक वानस्त्री माझ्या गळ्यात पडली. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ज्याच्यावर प्रेम केलं तो असाही बोलू शकतो? मी डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाले की आपण मूल दत्तक घेऊ. त्यावर नीरज म्हणाला, या विषयावर आपल्यामध्ये अनेकदा वाद झाले आहेत. मी किती वेळा सांगितले की मी दुसऱ्याचं मूल, दुसऱ्याचे रक्त दत्तक घेऊ शकत नाही. मला माझं स्वतःचं मूल हवं आहे, जे तू देऊ शकत नाहीस. बरं, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी एक अनोखी भेट आणली आहे. अनोखी भेट? मला वाटायला लागलं की जो माणूस मला सारखं नको नको ते बोलत आहे त्या व्यक्तीने माझ्यासाठी कोणती अशी अनोखी भेट आणली असेल. नीरजने मला एक लिफाफा दिला. मी अगदी कुतूहलाने तो लिफाफा उघडला तर त्यात घटस्फोटाचे कागदपत्र होते. मला विश्वासच बसत नव्हता की नीरज आमच्या प्रेमाबद्दल एवढा बोलायचा आणि प्रत्येक परिस्थितीत मला साथ देण्याबद्दल बोलत असायचा. तो मला मूलबाळ नसल्यामुळे घटस्फोट देतोय. माझ्या डोळ्यासमोर अंधारे यायला लागल्या. मोठ्याने रडावंसं वाटत होतं, पण मी लगेच स्वतःला सावरलं आणि घटस्फोटाच्या कागदावर ताबडतोब सह्या केल्या. कारण त्याच्या मनात माझ्यासाठी अजिबात प्रेम शिल्लक नव्हतं. अशा माणसासोबत राहून काय उपयोग? दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते घर सोडले. त्यामुळे नीरजच्या मनासारखं झालं. काही दिवसातच मी प्रयत्न करून कंपनीच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये माझी बदली करून घेतली. कारण नीरजबरोबर त्याच ऑफिसमध्ये काम करून मला जुन्या आठवणींना आठवायचे नव्हते. 1 महिन्यानंतर नीरजचं दुसरं लग्न झालं आणि वर्षभरातच नीरजला मुलगा झाल्याची बातमी मला समजली. नीरजने मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला मला बोलवले होते कारण त्याला माझा अपमान करायचा होता आणि गर्वाने त्याला त्याचा मुलगा दाखवायचा होता. मी सुद्धा पार्टीला गेले. नीरज माझ्या जवळ आला आणि मोठ्या गर्वाने मला म्हणाला, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता बघ. मी बाप झालोय. मी अतिशय नम्रपणे म्हणाले, नीरज, वडील झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. नंतर मी सोबत आणलेला एक कागद त्याला दिला आणि म्हणाले, वडील झाल्याच्या आनंदात माझ्याकडून तुला ही अनोखी भेट. माझ्या तोंडून अनोखी भेट हे शब्द ऐकून नीरजला धक्काच बसला. कारण त्याने मला लग्नाच्या वाढदिवसाला अनोखी भेट म्हणून घटस्फोटाचे कागदपत्र दिले होते. आता हिने मला कोणती अनोखी भेट दिली आहे असा विचार करून त्याने तो कागद उघडला. तो पेपर वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायला लागला. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही तो घामाने भिजला होता. ही भेट नव्हती तर हा माझ्या नवऱ्याचा म्हणजेच नीरजचा मेडिकल रिपोर्ट्स होता. त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की तो कधीच बाप होऊ शकणार नाही. रिपोर्ट्स बघून नीरजने त्याच्या बायकोकडे बघितल्यावर तिची नजर खाली पडली. त्या नजरेने सगळं स्पष्ट केलं होतं. मी म्हणाले, नीरज, आता तुला ठरवायचं आहे की तुला दुसऱ्याचं मूल, कोणा दुसऱ्याचं रक्त घ्यायचं आहे की नाही. असं बोलून मी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी नीरज आणि त्याची आई दोघेही माझ्या घरी आले. दोघांनाही स्वतःची खूप लाज वाटत होती. कुठून बोलायला सुरुवात करायची हेच त्यांना समजत नव्हतं. शेवटी नीरज म्हणाला, ते मेडिकल रिपोर्ट्स. मी म्हणाले, तुला आठवते आपण दोघांनी मेडिकल चेकअप केलं होतं. काही कारणास्तव तू रिपोर्ट्स आणायला जाऊ शकला नाहीस. रिपोर्ट्स आणायला मी एकटीच गेले होते. ऐकून नीरज म्हणाला, हो आठवते. पण तू घरी आल्यावर म्हणाली होतीस की कमतरता तुझ्यामध्ये आहे. म्हणजे तू खोटं बोलली होतीस की कमी तुझ्यामध्ये आहे. मग तू तेव्हा खोटं का बोललीस? एवढे वर्ष सगळ्यांचे टोमणे का सहन केलेस? तुझ्यात काहीच कमतरता नसताना. मी पण तुला खूप छळलं तरीही तू काहीच बोलली नाहीस. असं का?
मी शांतपणे म्हणाले, कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. मला वाटले की जर तुला सत्य समजले तर तुला ते सहन होणार नाही आणि तू आतून खचून जाशील. मला तुझ्या प्रेमाला असं तुटताना पाहणं सहन झालं नसतं. माझं काय, मला टोमणे ऐकायची सवय झाली होती. पण खरं सांगू, मी सगळ्यांचे टोमणेसुद्धा ऐकायला तयार होते. पण तुझे टोमणे ऐकायची हिंमत नव्हती. नीरज म्हणाला, अगं, जेव्हा मी घटस्फोटाचे पेपर दिले होते तेव्हा तू सत्य सांगू शकली असतीस. नीरज, चूक माझी आहे की मी तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला की जग काहीही म्हणू दे. पण माझा नीरज मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. माझा आपल्या प्रेमावर विश्वास होता. पण जेव्हा तू मला घटस्फोटाची कागदपत्र दिलीस तेव्हा माझ्या विश्वासाला तडा गेला. तुझं माझ्यावर प्रेम नसताना तुझ्यासोबत एकत्र राहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून मी लगेच त्या कागदपत्रावर सही केली. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की आरती, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. प्लीज आम्हाला सगळ्यांना माफ कर आणि आमच्यासोबत आपल्या घरी परत चल. नीरजसुद्धा मला म्हणाला की आधी जे झालं ते विसरून जाऊया, पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू. पण मी म्हणाले, प्रश्न हा नाही की मी माफ करायचं आहे की नाही. हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि आता ते शक्य नाही. मी त्या घरात पुन्हा पाऊल टाकू शकत नाही. मी तुम्हाला ते अनोळखी भेट फक्त यासाठी दिली होती की तू आणि आई दोघेही दुसऱ्यांचं रक्त बाळ दत्तक घेता की नाही हे मला पाहता येईल. कारण जेव्हा मी तुम्हाला मूल दत्तक घेण्यास सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मला दुसऱ्याचं रक्त नको आहे. पुरुष नेहमीच स्वतःचं कर्तव्य मोठं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि भोळ्या बाबड्या स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो. पण कमी पुरुषांमध्ये सुद्धा असू शकते ही गोष्ट तो विसरून जातो. मित्रमैत्रिणींनो, आयुष्य जगत असताना कोणावरही अन्याय करू नका आणि स्वतःवर अन्याय होत असेल तर सहनसुद्धा करू नका. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.